शेतकऱ्यांनी बनवलेली जांभळाची वाईन हा काही शेतकऱ्याचा ब्रँड आहे असं वाटत नाही आहे. यांना भेटलंच पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या ब्रँडचा ऐकून त्याच्या शोधात इकडे आलोय. आम्हाला तुमची सगळी प्रोसेस बघायची आहे आणि एंड टू एंड जांभूळ चिंच हे सगळे तुम्ही कसं करता, त्याचं प्रोसेसिंग कसं करता हे लोकांपर्यंत पोहोचवायचंय. थँक्यू सर. नक्की बघू शकतो. हो सर. हो सर. तर आमच्या प्रेक्षक वर्गासाठी तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या. हो सर. नमस्कार. मी बाबासाहेब कंक. हे गाव आहे करसगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. इथं माझी ही शेती, ही जनरली शेती म्हणजे ज्याला आपण डीप सॉइल म्हणतो त्या प्रकारची शेती. खूप सारी काळी माती आहे, अशी सगळी शेती. बरं, ही शेती, मी शेतकरी हा जो प्रकार आहे हे मी जन्मनीच शेतकरी आहे आणि अनेक उद्योग केले, अनेक व्यवसाय केले, शहरी जीवनही बघितलं, पण नाही मन रमलं. मी फिरून 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 ह्याच मातीत येतो. का मला नाही माहिती, पण ही माती मला नेहमी खुणावते आणि हिच्या सानिध्यात मी सुखावतो. पण मग सर, हे करताना तुम्ही जांभूळ आणि चिंच अशीच पिकं का निवडली? तर झालं काय माहितीये का, अनेक पिकं आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि माझा जो अभ्यास सांगतो तो तर असा आहे की विनाकारण चुकीचे प्रयोग करण्यापेक्षा, आता मी तुम्हाला आमच्या अहमदनगर जिल्ह्याचं म्हणजे आताच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं उदाहरण देतो. फक्त एक जिल्हा रिजन म्हणून जरी मानला तरी किती विविधता आहे बघा. अकोल्यासारखा आमचा तालुका आहे की जिथे भात शेती होते. जामखेड सारखा तालुका आहे तिथं करडई, ज्वारी अशी पिकं होतात, कोरडवाहूची. इथे डांगी प्रकारची देशी गाय, तिथं खिलार प्रकारची देशी गाय. आपण ढोबळ मानाने देशी गाय म्हणतो. देशी गायीचे शेकडो वेगवेगळ्या प्रजाती आपल्याकडे आहेत. मग तिथं डांगीच का? निसर्गाने खूप विचारपूर्वक ते केलं असलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी जेव्हा बघितलं, डांगी पाऊस पडत असताना चरते, गवत खाते, आणि माझी खिलार जामखेडला गोठ्यात पत्र्याच्या बांधलेली, बाहेर पाऊस पडतो, ती आत कालवंडते. हा जो फरक आहे, म्हणजे खूप विचारपूर्वक एक 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 जाती तयार होत गेल्या, तिथं त्या राहिल्या, वाढल्या. त्यांनी त्या इथल्या वातावरणाची स्ट्रगल केला. म्हणजेच काय, एकूण तुमचं जमिनीचा प्रकार, तुमचं हवामान, तुमचं पर्जन्यमान, तुमचं उष्णतामान, ह्या सगळ्या गोष्टीचा सामूहिक आपण सम्यक विचार करून जी जी पिकं हजारो वर्ष इथं तग धरून होती त्या पिकांचा विचार केला पाहिजे. त्या न्यायानं मी विचार केला, चिंच आणि जांभूळ ही पूर्ण भारतवर्षामध्ये तिला काही असं बंधन नाही की ह्या राज्यात नाही, ह्या तालुक्यात नाही किंवा ह्या जिल्ह्यात नाही, असं नाहीये. एक काळी तर भारतवर्षालाच जांबून दीपे भारतवर्षे असे श्लोक आपण म्हणतो. कदाचित त्याचा अर्थ तसाही असावा आणि म्हणून मी जांभूळ निवडत, हे झालं एक कारण. दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण ज्यांना असाध्य ते असाध्य आजार म्हणतो, अगदी डायबिटीज पासून सुरू होतो आणि सिक्स सिंड्रोमच चालू होतं. मग बीपी असेल, मग हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल. मला असं जाणवलं की अरे, ह्या वनस्पतीमध्ये या सगळ्या आजारांना फाईट करण्याची ताकद आहे. इतके मेडिकल कंपाऊंड यामध्ये आहेत. मग यालाच का आपण पीक म्हणून स्वीकारू नये? बरं, एक तर जंगली होतं माझ्या शेतात किंवा माझ्या देशात, हे पारंपरिक पद्धतीचं होतं. मग याची आपण निवड करून एक रिस्क घेऊ, याची शेती करू. तसंच हे चिंचेचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या हस्ते जेव्हा त्या निघाल्या पर्यटनाला, देशाटनाला, त्या टायमाला ते चिंच लावून निघाले होते असं उल्लेख आहे. ते चिंच मी माझ्या डोळ्यांनी बघून आलो. म्हणजे यासाठी बघितले की अरे बापरे, अहिल्याबाईंचा कार्यकाळ कोणता, आत्ता काय साले, याचा विचार केला तर 350-400 वर्ष चिंच जगते, मी डोळ्याने बघून आलो. म्हणजे ती चिंचही माझ्याशी बोलते, जांभूळही माझ्याशी बोलतात. अगदी इंग्रजांनी कॅनलच्या कडेला लावलेली जांभूळ तुम्हाला आताही बघायला भेटत असते. खूप म्हणजे यांना 100-200 वर्षाचं ज्यांना आयुष्य आहे, ती पिकं मी निवडली आणि कदाचित उद्या काळाची गरज आहे ती म्हणूनही निवडली. एक शेतकरी म्हणून मला इकोलॉजी बरोबर इकॉनॉमीचाही विचार करायचा आहे. बरोबर. सर, ही जी आपण ज्या बागेत आलोय, ही साधारण कधी लावली आहेत तुम्ही? किती वर्षाची झाडं आहेत? ही 14-15ला लावली, म्हणजे 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्ष होऊन गेले. आणि अशी कॅनोपी झाली. इकडे येऊन जंगलात आल्यासारखं फिलिंग होत आहे. सगळीकडून सुंदर हे आहे. सर, ह्याच्यामध्ये हे जे खांब लावलेत यांचा काय उपयोग आहे? त्याचं काय कारण आहे सर माहिती का, इतक्या जाडीची जी फांदी ही सुद्धा अक्षरशः फार नाजूक आहे. आणि तुम्ही फांद्याची डिझाईन देण्यात घेता का,
हा. ती अशी त्रिकोणी वाढण्याचा प्रयत्न करते बघा. हो. म्हणजे तिच्या ह्या जॉईंट मध्ये ताकद फार कमी आहे, हे हो. झाडाला माहिती आहे. म्हणून झाड नेहमी शेलट राहण्याचा प्रयत्न करते. ओके. ते असं डेरेदार होण्याचा प्रयत्न नाही करत आहे. हा, हा. समजा चिंच असेल, हा. चिंचेची तुमच्या अंगठ्या एवढ्या फांदीला एक 50 किलोचा माणूस हे झाला, झोका खेळू शकतो, ती तुटत नाही. हो. याची मनगट एवढ्या झाडीची फांदी सुद्धा मोडेल. त्याचं म्हणजे म्हणून त्या जांभूळचं झाडाचं लागवड डिझाईन तसं आहे, ओके. अशा अर्थाच आहे. हो. आणि म्हणून मग आपण ती लागवड करताना फार 30 बाय 30 हा. म्हणजे 10 मीटर बाय 10 मीटर न लावता हा. ही 16 बाय 16 वर लागवड घे, 16 बाय 15 असं. आणि हे बेड बनवलेत पूर्ण ना? बेड नंतर बनवले. काय होतं माहितीये का, किती नाही म्हटलं आणि आता आपण तर आपल्या सिंचन आपण मर्यादित ठेवू शकतो, हा. पण अतिरिक्त जेव्हा पाऊस पडतो हा. तेव्हा म्हणजे जमिनीला फार पाण्याची गरजच नसते. हा. पाण्याचा निचराही झाला पाहिजे. मग आपण काय केलं की त्याच्या रूट झोन मध्ये पाणी राहू नये म्हणून जे ती छोटी असतानाच आपण हे 8 फुटाचं बेड तयार केलं. ओके. म्हणजे आता किती पाऊस झाला तरी ही फक्त बेड ओला होतो, हं. ऍक्च्युली दलदल तयार होत नाही, पाणी इथनं निघून जातं. मुळकूज होत नाही, काहीच होत नाही. नाही, मूळकूज होत नाही. म्हणूनच आणि केलं. आजकालचा ट्रेंड आहे शेत स्वच्छ करायचा, तर इकडे नुसताच कचरा दिसतो सगळीकडे, तर आणि याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन न करता सांगता हं. आता जी आधुनिक शेतीच्या नावाखाली ज्या ज्या प्रॅक्टिसेस शेतकरी करतो, हा. त्यांनी एकच केलं पाहिजे की त्याचं सायंटिफिक टेम्परमेंट जागा केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस कोणतीही टेक्नॉलॉजी विद्यापीठ किंवा कोणती एखादी खाजगी संस्था तर तुम्हाला देऊ पाहत असेल हा. तर त्याला त्याच्या मागचं सायन्स विचारलं हा. पाहिजे. शेत नेमकं स्वच्छ करण्यामागं काय लॉजिक आहे, कारण हजारो करोडो वर्षात जी काही शेती होती, शेती ज्याला म्हणायचंय हं. त्याच्यात स्वच्छता म्हणजे तशा अर्थाची स्वच्छता ही कमालीची स्वच्छ आहे, त्यांची अस्वच्छ आहे, हा. असे. हा जो गाडी कचरा हे यांचं सहजीवन इकोसिस्टीम आहे. सर, मी हे ऐकलंय की तुमच्या जमिनीचा कर्ब 5% आहे, म्हणजे तो जंगलामध्ये असतो हो त्याप्रमाणे. हो हो, म्हणजे जंगल 97, उलट जंगलात तरी कुणीतरी जाऊन काहीतरी जाळतं हा. किंवा एखाद्या वर्षी कमी पाऊस होतो, जास्त दिवस त्या कुजण्याला वेळ सापडत नाही. हं. इथं माझ्या जमिनीमध्ये जवळपास 8-9 महिने ही कुजण्याची प्रक्रिया चालू असते. आणि शेवटी ऑर्गॅनिक कार्बन तो तयार होतो ना. अगदी तुमच्या शेतातही मी 4 महिन्यात ऑर्गॅनिक कार्बन 4% करू शकतो. आता काही लोकांना पटणार नाही. समजा जर ती जी कंपोस्ट खत आहे, शेण खत आलं किंवा अन्य काही आलंय, गांडूळ खत, याचा जर तुम्ही 6 इंचाचा लेअरच जमिनीवर दिला आणि त्याच्यात ती माती थोडी मिक्स केली आणि कुणाला आणून दाखवलं की बघा माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 4 आहे, 5 आहे, तर तो त्यावेळेस निघेल दिसेलही. कारण हा जो कार्बन ऑर्गॅनिक कार्बन या नावाच्या संज्ञेखाली ज्या ज्या गोष्टी येतात त्याला जो आपली पूर्वज पोत असं म्हणत होते, ह्युमस, जो पॉलिसॅकराइड असा पदार्थ आहे डिंकासारखा, तो ऍक्च्युली या वनस्पतीचा अन्न आहे. आणि तो किती दिवस टिकेल हे काय कुजून तो पदार्थ तयार झाला त्यावर अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ गाय खाते गवत, गवत हे 2-3 महिन्यामध्ये असंही नष्ट झालं असतं. त्यापासून तिनं त्यातली ऊर्जा घेतली, त्यापासून जे शेणमूत्र तयार झालं त्याचं जे खत झालं त्याचं आयुष्य फार तर फार जमिनीत. म्हणजे व्होलाटाईल कार्बन आहे, त्याचा उपयोग नाही. 2-3 महिने संपतो, पिकाला डायरेक्ट उपयोगी पडतो का? तर नक्की उपयोगी पडतो. कारण पिकं नेमकं काय घेतात हेच विद्यापीठ सांगायला तयार नाही. ह्या जीवाणूंचे मृत अवशेष, त्यांचे विसर्जित केलेले पदार्थ हे डायरेक्ट वनस्पती ग्रहण करू शकते, कारण ते त्यांचं अन्न आहे. आणि तुम्ही कोणताही पदार्थ जमिनीत टाकला तरी तो आहे तसा. उदाहरणार्थ समजा लोकांना असं वाटतं की युरियाचं पाणी केलं, जमिनीत टाकलं आणि जमिनीची मुळं त्याला की पाण्यात शिरतात आणि शोषण करून घेतात, जसं आपण थम्सअप वगैरे पितो. असं घडत नाही. तिथं अगोदर ते फिक्सेशन होतं कोणत्याही गोष्टीचं, आणि पिकाला हवं त्या हव्या त्या फॉर्मॅटमध्ये ते उपलब्ध करून दिलं. याला स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण, मायक्रोब्स कारणीभूत आहेत. आणि तुमच्या हो, मायक्रोज नाही नुसतेच, त्याच्या आपण मायक्रोज म्हणजे जनरली जीवाणू जे म्हणतो त्याच्यात बुरशी पण आल्या आपल्या विद्यापीठामध्ये. हा बाई बघा, तो माझी म्हणतो ना, एवढी एकदा बाजूला केल्यानंतर ही जी खाली 6 इंच खोलीची जी जमीन आहे हीच खरी शेती असते. उरलेली ती जमीनच आहे. ह्याचं सगळं जर आपण वजन केलं, उदाहरणार्थ या 6 इंच जमीन पाहिलं की तुम्ही, हे मुळात तिथे हे बघा, ही माती किती मऊ झालेली आहे, किती ऑर्गॅनिक मॅटर आहे. हो, आता आपल्याला याची सोय नाहीये, हे त्याचा स्मेल पण आपण हे करू शकलो असतो.
यामध्ये पर्सेंटेज किती? 5% इंद शेण जर ही मातीचं वजन जर 100 किलो असेल हो. तर त्यातल्या निव्वळ ऑर्गॅनिक कार्बनचं वजन 5 किलो. आता तुम्हाला हाताली जाणवत असेल, ही खूपच. जड जाणवत नाही. म्हणजे पावसानंतर जो मातीचा वास येतो तो तो तुमच्या इथे वातावरणात येतो. पूर्ण वेळ येतोय. हो, पूर्ण वेळ येतोय. हा. सर, आजचे शेतकरी चुकतायत. तुम्ही हे सांगू शकता का की शेती म्हणजे काय, शेतकरी म्हणजे काय? आता काय झालंय बाई माहितीये का सर, वाईट नका वाटू देऊ. उठसूट प्रत्येक जण येतो आणि काही ना काही शेतकऱ्याला शिकू पाहतोय. हा. मी तेच करतोय काय असं मला वाटतं, पण तरी सांगतो, उपजाऊ जमीन हा. की जिथे वनस्पती, झाडे जी काही उगवतात, हा. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला पानं, फुलं, कंदमुळं, त्याच्या बिया, हे तुम्हाला खाण्यायोग्य राहील अशा वनस्पती जिथं उगवल्या जातात, वाढतात, स्वतःच्या क्षमतेनं त्या काय करतात, म्हणजे त्यांचं आयुष्य जगतात, त्यांचं नैसर्गिक ती जमीन, ती जागा म्हणजे शेती. ओके. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं होत असताना त्या इकोसिस्टीमचा भाग म्हणून एक त्याचा एक ट्रस्टी, व्यवस्थापक, ह्या नात्याने त्यांना ती तरुण त्याला हवं ते, त्याला ज्वारीची गरज आहे, त्या बिया त्याला खायची आहे, त्याला गव्हाची गरज आहे, त्याला हरभऱ्याची, याला आपण पिकं म्हणायला लागलो. ही तणच आहे. मग ते सोडून उरलेल्या तणाचं एक नियंत्रण करायचं, नियोजन करायचं, त्याचं व्यवस्थापन करायचं. आपण शेती करत असताना म्हणजे आपल्या उपजीविकेसाठी, आपल्या अर्थार्जनासाठी जी काही पिकं घेतो ते घेत असताना ह्या जमिनीचं दोहन नाही झालं पाहिजे, जमिनीचं शोषण नाही झालं पाहिजे, इथली इकोसिस्टीम जिवंत राहिली पाहिजे, हिचा पोत जिवंत राहिला पाहिजे. म्हणजे काय तर निसर्ग काय करतो ना आपण कसं उलट करतो मी तुम्हाला सांगतो. आता समजा पाऊस पडतो, पाऊस पडल्याने होतं काय की आहे ते पण सॉल्ट एक तर जमिनीच्या भूगर्भात जातात, किंवा जास्त पाऊस झाला तर ते वाहून समुद्राला तरी जातात. आपली सिंचनाची पद्धत कशी आहे, मी जे तुम्हाला म्हणलं की सायंटिफिक टेम्परमेंट असतं, आपली सिंचनाची पद्धत याच्यापेक्षा कम्प्लिटली उलटी. आपण भूगर्भातलं 1000 2,000 TDS पाणी बाहेर काढतो आणि ते भूपृष्ठावर आणून सोडतो. आता जर समजा जमिनीला दुसरं पाणी उपलब्ध नसेल तर ती पिकं तेही पाणी शोधतं, कारण ती मुळातच हायब्रिड पिकं आहेत आणि मग त्याच्यामध्ये सॉल्ट असतं खूप. ऑफकोर्स. ते सॉल्ट जेव्हा झाडात आलंय, त्याच्या सगळ्या रेणू मध्ये आलंय, तेच फळात आलंय. त्यामुळे फळाचा टोटल त्याचा रंग, रस, चव, गंध, आरोमा सगळं चेंज झालं. आता आपल्याकडे मूल्य पण चेंज झाली. आपल्याकडे एक मला दिसतंय की इथे कुठे ड्रिप लाईन दिसत नाहीये. लहान जे छोटी होती झाडं तोपर्यंत होत, आता त्याचीही गरज राहिली नाही. किती वर्षापर्यंत ड्रिप लाईन लागल्या? कारण काय झालं माहिती का, ही तसं विचार केला तर ही झाडं नाहीये. ध्यानात घ्या, वृक्ष आणि कलम यातला फरक ध्यानात घ्या. शेवटी कलम आहेत. मी जे माझ्याकडे झाड होतं त्याची डोळे वापरून ही तयार केलेली कलम आहेत. म्हणजे त्याला पाण्याची गरज होतीच. 100% जिरायत मी करू शकत नव्हतं. म्हणून मी सुरुवातीला पाणी द्यायचं म्हणून पहिले 4 वर्ष ऍक्च्युअली ड्रिपने पाणी दिलं. पण ड्रिप पण देताना अगोदर तिथे असं करत करत ड्रिप इथं होतं, म्हणजे कॅनोपी जशी वाढत गेली तसं रूट झोन आपण वाढवून घेतो. आता आपण काय करतो की ज्या समजा जर गरज वाटलीच, उन्हाळ्यात आपण 2 पाणी देतो, निसर्गाचे पाणी सोड. आता ह्या वर्षी ते एकच दिलं. कशाने देतं आता? ते कॅनलचं जे पाणी येतं त्याचं TDS फक्त पाणी देतो इन द सेन्स, फक्त थोडंसं पाणी पळवतो इथं. आणि आता इथे थोडं तण दिसतंय मला, पण बहुतांश त्याची असं आहे की जेव्हा जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण प्रचंड वाढतं, म्हणजे फंगल डॉमिनंट. आता आमचं इंग्रजीचा थोडा प्रॉब्लेम असतं, त्यावेळेस ऑटोमॅटिक तण कमी व्हायचं प्रमाण होतं, थोडी झुडूप वर्गीय तण यायला लागतं. इथं तण येत नाही असं नाही, मी सांगतो ना, ते बी तुमचं क्लिअर करू. आता तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आलात तर आपल्या उंची इतकी तण येत असतं. त्याचं व्यवस्थापन करायला मी काय केलंय, एक छोटासा रोलर डेव्हलप केलाय. तणनाशक नाही वापरत. एक आपला लोखंडी बॅरल आहे जो पहिला डिझेल साठी वापरला जायचा, त्याला मध्ये एक ऑक्सल टाकून तो कॉन्क्रीटने फिट केला, म्हणजे वेट केलं त्याला. तो माझा बैल किंवा ट्रॅक्टर किंवा लेबर कोणी ओढतो आणि ह्या गवतावरून तो जेव्हा चालतो इथून पण तर अक्षरशः झोपतात ते पूर्ण प्लेट गादी तयार होते त्याची. तिथेच कुजून जाते. प्रक्रिया चालू होती त्यानंतर. खूपच छान. आता ह्याच्यामध्ये कुठली तुम्ही सुरुवातीला खतं वापरलीत का? खतं वापरायची गरजच नव्हती, कारण मी ऍक्च्युली 1997 पासून ह्या पद्धतीची शेती करतो. मी शेतकरी मासिक वाचायचो, बळीराजा मासिक वाचायचो, तेव्हा जस्ट ते पाळेकर सरांचं ते आध्यात्मिक शेती
हा. झिरो बजेटचे असे काय 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 प्रकार आले होते. हा. त्यातलं थोडं सायन्स मला पटत होतं. ओके. आणि मग मी विचार केला की मुळात जर समजा कोणतीही पिकं कोणतीही झाडं जमिनीतनं फार कमी गोष्टी घेतात, हा. हवेतली आर्द्रता हे जर मुख्य त्याचा अन्नाचा स्रोत असेल, मग मी एवढ्या जंगलात फिरत राहिलो, तिथल्या झाडांचा विचार केला, त्या झाडांशी बोललो तर बघितलं की ठीक आहे. आता समजा उदाहरणार्थ ह्या वर्षी जर कोणाला बघायचं असेल कोणत्याही तरुण शेतकऱ्याला हा. तर त्यांनी मुंबई पासून गोव्यापर्यंत ना 1-2 दिवस प्रवास करावा, तेवढं जाणतं. ठिकठिकाणी जे उत्खनन झाले रस्ता रुंदीकरणासाठी, रस्ता तयार करा, तिथं तुम्हाला दिसेल की महाकाय वृक्ष उभा आहे आणि त्याला पाण्याचा काहीच नाही, खताचा काहीच काहीच दिलेलं सोर्स नाही, नाही. आणि त्याची अर्धी मुळं पण या कॉन्ट्रॅक्टरनी तोडून टाकली, तरी तो आनंदाने उभा आहे. मग तो जमिनीतून नेमकं काय घेतो, का फक्त बीम कॉलम सारखं फक्त जमिनीत उभं राहण्यासाठी जमिनीचा वापर करतोय, याचाही विचार व्हायला हवा. बरोबर. इतकी अतिरिक्त खतं आपण का देतो याचाही विचार व्हायला हवा. आता एक मला प्रश्न पडतोय, हा तुमचे आजकाल कोकण बहाडोली वगैरे अशी व्हरायटीज हे आहे, हा, तर हा, ही हा. कुठली व्हरायटी आहे? तेच आपल्याकडं ह्याच गोष्टीचं मला जास्त दुःख होत. हा. मी तुम्हाला काय म्हणालो की आता भारतात असा एकही प्रांत नसेल हो. की तिथं जांभळाचं झाड नाही. बरोबर. पण रिझन वाईज दर त्या झाडाची वैशिष्ट्य, चव, रस, गंध सगळं वेगळं असतं. मग कोकणातल्या आपल्या हवामानाची साधर्म्य नाही, हो. जमिनीची साधर्म्य नाही, तिथली पीक पद्धतीचं आपलं काहीच साधर्म्य नाही. तिथली वृक्ष म्हणजे उदाहरणार्थ देवगडला जायचं, हापूसची रोपं आणायची आणि कुठेतरी इकडं अहिल्यानगर जिल्ह्यात किंवा तुमच्या जालन्यात येऊन लावायची. काय लॉजिक आहे मला कळत नाही. इथे सुंदर 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 आंबे नव्हते का? होते की. हो. त्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे, त्यांचं कॉन्झर्वेशन व्हायला तुमची पाहिजे. लोकल मग व्हरायटी. मी माझी जी लोकल व्हरायटी होती, उदाहरणार्थ आपण तर काय केलं, जंगलात आणखी स्टर्डी हा. ती बिया आणल्या, त्यांची रोपं तयार केली. आणि पण लोकांना आजकाल कमी छोटी बी आणि जास्त गर हवा हा, आहे, हा, मग हा. तो आहे का इकडे आपल्याकडे? नाही, नाही. तो नाही. पण चव अवीट आहे, म्हणजे हो. खूप जबरदस्त. चव येते कशातनं, हे मी तेच म्हणलं की ग्राहक वर्गाला सजग करण्याची खूप गरज आहे. कारण त्याला फक्त दिखाऊ माल हवा असतो, हो. सुंदर कसं दिसेल. कोथिंबिरी जी एक गड्डी आहे, ती जर त्याला फ्रेश दिसली तर ती विकत घेतो, हो. त्यांनी ती घ्यायलाच नाही पाहिजे तसा विचार केला. कारण इतकं फ्रेश, इतकं छोटं रोपटं उपटून आणलेलं काय, हा असा प्रश्न त्याला खरं तर पडायला हवा. किती एवढ्या 2 दिवसानंतर त्याच्यावर जीए फवारलेलं असतं, हो. जीएमुळे पेशी विभाजन होतं. आणि तुम्हाला मागेच सांगितलं की कॅन्सरचं तेच मेकॅनिझम आहे, सेल डिव्हिजन. हो. असंच सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्याचा त्या ग्राहकाबरोबर कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि ग्राहकाचा शेतकऱ्यावर ट्रस्ट असला पाहिजे. हे जे तुम्ही म्हणता की तुमच्या फळाची बी मोठी आहे, गर कमी आहे, तरी याला ग्राहक कसं ऍक्सेप्ट करतात. सर आता जून सुरू झालाय, जनरली जांभळाचा हंगाम आता 70% संपत आलाय. म्हणजे जसं 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 हंगाम कमी कमी होत जातो तसे वस्तूचे रेट कमी होतात. हे आपण आंब्याच्या बाबतीत बघतो. माझ्या जांभळासाठी लोक थांबून आहेत. त्याचं कारण ह्या जमीन याच्यातून तुम्ही जे म्हणाला की याच्यात ती चव येते, ती फक्त जातीवर एखाद्या व्हरायटीवरच अवलंबून नसते सर, त्या जमिनीत असलं पाहिजे ना. सर आता इकडून 200 रुपये मिळतात म्हणून लोक पुण्याला पाठवतात जांभळं, तुमचा रेट काय? फ्रूट स्टॉल वाले माझ्याकडनं 450 रुपयांनी आणि डायरेक्ट ग्राहक 400 रुपये किलोनी बुकिंग करून फळ घेतो. एवढा? हो. आणि मी शॉकिंग आहे. पण ते घेतो कोणते, तर फक्त सिलेक्टेड फळं घेतो. त्याला तो आकारही हवाय, तर आपण त्याची ती गरज आपण पूर्ण करतो. कारण त्याला फार बदलवून आपले शक्य नाही. कारण दुसरा जो टप्पा आहे, जी छोटी राहतात आकाराने, त्याच्यात बाकीचे सगळे घटक आहेत. फक्त गर आणि आठवडीचं प्रमाण त्यापेक्षा थोडस वेगळं आहे, मोठ्यापेक्षा. मग ते मला हवेच, त्याच्यात जितकं जास्त गर कमी राहील तेवढी ते मला वाईनसाठी गरजेचं आहे. मी तुम्ही योग्य मुद्दा मी त्याची वाईन बनवतो. तर ऍक्च्युली शेतकरी आता एमएसपी विचार करतात. तुम्ही स्वतःचा मार्केट करून 400 रुपयाचा रेट घेताच, पण त्यातला पण जो सेकंड ग्रेडचा माल आहे त्याला तुम्ही प्रोसेस करायचा विचार कुठून आला मनात? आकार आणि शेकंड. हो, आता आकार आणि सेकंड. हा तर छान प्रश्न आहे. मला आता यावर सलग 1 मिनिट बोलू देत. कसं आहे माहितीये का सर, मी तेच तुम्हाला सांगत होतो, त्यामुळेच आपल्या दोघांची ओळख झाली की मी 12व्या शतकापासूनच्या शेतीच्या प्रश्नाचा आणि त्यावेळेस सरकारने शोधलेल्या उत्तरांचा अभ्यास करत आलोय. तर माझं असं स्पष्ट मत बनलं की आता अगदी कोणतंही सरकार असेल किंवा शेतकऱ्यांच्या संघटना असतील किंवा शेतीतले तज्ज्ञ म्हणवणारे लोक असतील, त्यांनी जी शेतीच्या समस्या म्हणून ज्या गोष्टी मांडल्यात का, त्या मुळात समस्या नाहीत.
ओके. दुसरी गोष्ट, त्या समस्येवर उत्तर म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात का ती उत्तर, मुळात ती समस्या नव्हती, त्यामुळे उत्तर असण्याचा काही संबंधच नाही. गंमत अशी आहे की जोपर्यंत शेतकरी ही कम्प्लिटली व्यक्तिगत गोष्ट आहे, मी काय पीक घ्यावं, मी काय करावं, हे जर सगळं मी ठरवत असेल तर कुणीतरी त्यावेळेचे राज्य शासन म्हणजे राजा असेल किंवा आताच लोकशाहीचं आलेलं सरकार असेल, यांनी तो माल विकत घ्यावा आणि मला पैसे द्यावे, ही मागणी कम्प्लिटली म्हणजे असमर्थनीय आणि अव्यवहारिक आहे. जसं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा विठ्ठलाकडे जाणार आता पुढच्या महिन्यात आणि सांगणार नंतर बाईट द्यायला की मी पांडुरंगाला म्हणालो की बा पांडुरंगा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी कर, दुसऱ्या क्षणी त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ही जबाबदारी आम्ही लोकशाहीनं तुझ्यावर टाकलेली, तू पांडुरंगाच्या अंगावर कशाला टाकतो? बरोबर. त्या न्यायानं शेतकऱ्यांना त्याची शेती इकॉनॉमिकली करणं, अर्थशास्त्र जुळेल अशी करणं, ही मुळात त्याची व्यक्तिगत जबाबदारी, ना की सरकारची ना देवाची. असे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला की शेतकरी आम्हाला पण शिव्या देतात, आमच्या आर्टिकल्सवर व्हिडिओवर येऊन शिव्या देतात. तुम्हाला अशा शिव्या मिळाल्या का? त्याचं कारण आहे ना, तो शेतकरीच नाहीये. जो तुम्हाला शिव्या देतो ना, मला दाखवा की तुम्हाला शिव्या देणारा कोण शेतकरी होता. शेतकरीची काय व्याख्या आहे? त्याच्या ताब्यात आलेली जी ओढलोपारची जमीन होती किंवा त्याला जी विकत घेतली ती जमीन त्याला किती समजली. शेवटी शेती करायची तर तुम्हाला माती लागेल. तुम्हाला माती कळाली का? हवेतली आर्द्रता कळाली का? हवेतलं बाष्प कळालं काय? तुझ्या भागात असलेलं तापमान कळालं काय? तुझ्या भागात हजारो वर्षापासून आलेली पीक पद्धती तुला समजली काय? तुझ्या हवामानात असलेली, तुझ्या परिसरात असलेली जी प्राणी की जी शेतकऱ्याच्या आजूबाजूला होती ती तुला कधी समजली का? ज्याला समजली असेल तो शेतकरी, ज्याला समजलीच नसेल त्याला तुम्ही शेतकरीच का मानता? तो कोणालाही शिव्या देतो, तुम्हालाच काय? त्यांनी तुकारामालाही शिव्या दिल्या, त्यांनी महात्मा गांधीलाही शिव्या दिल्या. शिव्या द्यायला काय लागतं? प्राण्यांवरून एक विषय आहे, इथे प्राण्यांचा त्रास होतो का? म्हणजे तुम्हाला किती पद नुकसान त्यांनी होतं? कारण आजकाल प्रत्येक शेतकरी म्हणतो की ह्यांनी वानरांमुळे गेलं, रानडुकरांमुळे हे झालंय. तुम्ही इथे कंपाऊंड केलेलं मला दिसतं सगळीकडून. तिकडून ते कंपाऊंड त्याच्यासाठी आहे. ओके. आता जे माझ्याकडे 4-5 चिक्कूची झाड आहे, याच्या आधी चिक्कू पिकतो बरोबर, तर तिथं पक्षी, खारोट्या, त्याच्यानंतर वानर आमच्याकडे कमीच आहे. ते पूर्ण ती 5 झाडं त्यांच्यासाठीच आहेत. त्यातली फळं आपल्याला एका दुसरं मिळालं तर आपण घेतो, नाहीतर तिथं ते सगळं होतं. त्यावेळेस ऋतुगंध तयार होतो, त्यामुळेच मधमाश्यांना तो शेण जातो. हे पक्षी जे अर्धवट खातात त्यांचा गोड असा सुवास तयार होतो. मग मधमाशाच्या वसाहती माझ्याकडे यायला सुरुवात होतात. म्हणजे मला इथं बिबट्यापासून तर ते कोणत्या पशु पक्ष्यांचा आर्थिक नुकसान व्हावं असा कसलाही त्रास फायदाच करता येतो. हो, खूप फायदा करतात. म्हणजे त्यांचा वाटा त्यांना दिला, तुम्हाला मदत करतात. हो, 100%. आता त्यांचा वाटा त्यांना दिल्यावर तुमचा वाटा काय असतो? म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला किती टन माल निघतो किंवा किती उत्पन्न निघतं? उत्पादन टनात मोजणं बरं का, ही माझी कन्सेप्ट नाही. आता बघा, तुम्हाला ती तोडताना आता यावर्षी बघा गारपिटीनं प्रचंड नुकसान झालं. फ्लावर स्टेजला गारपीट झाली. तर फ्लावर स्टेजला काय असतं, मधमाशी जी आहे ती त्या फुलाच्या आजूबाजूचा जो भाग असतो त्यात प्रोटीन असतं, ती खाते. जनरली आपल्याला काय वाटतं, ती मकरंद घेते. ती मकरंद घेऊन त्यापासून जे मध तयार करते, ही खूप वेगळी प्रोसेस आहे. आणि ती फार दुष्काळात ऐन वाईट दिवस जर आले तर आपल्या सगळ्या वसाहतीला अन्नाची सोय असावी म्हणून त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी ते ठेवून दिलेलं आहे. मध ऍक्च्युली त्यांचं अन्न नाही, हे समजून घ्या. बॅकअप आहे. हो, बॅकअप आहे. म्हणजे आणि ते प्रोटीन खातात त्या फुलाच्या हे आजूबाजूचा. पण काय झालं, गारेने ती सगळी फुलं हे झाली, त्याच्यामुळे ते मधमाशी इथून निघून गेले. म्हणजे शेटिंग व्हायचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे यावरची बागेत फक्त 10% शेटिंग आहे. तरी मी अजिबात तुम्हाला कुठं दुःखी दिसलो नाही. काय म्हणजे 100 वर्षासाठी लावलं. टनाचा हिशोब एवढ्यासाठी नाही करत आपण की जी काही उत्पन्न होतात खाली काही पडतं, आपण ते रोखू नाही शकत. पिढ्या फीड करणार त्याच्यातच खूप मुळातच इनपुट कॉस्ट आपण त्याच्यावर घेऊयात. मुळात शेतकऱ्याच्या समस्या काय आहे माहितीये का, त्याला तुम्ही ज्या पद्धतीची शेती बळजबरीनं करायला लावली, पूर्णपणे बाजार व्यवस्थेच्या अधीन करून टाकलं. त्या पूर्वी शेतकरी बाजारात विकायला जात होता, आज तो खरेदीला जातोय. आता बघा सगळ्या तुमच्या जाहिराती चालू झाल्या बघा बियाच्या, कबड्डी काय, अमकं काय, तमकं काय, घे माझं बी. एकदा की त्या जाळ्यात तो अडकला, तो ट्रॅप आहे. तुम्ही अमुक कंपनीचं हायब्रिड सीड घेतलं
की ते तुमच्या जमिनीतलं नाहीच आहे मुळात. त्या रोपाला संघर्ष करावा लागेल. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, रोपाची लवलव सांगे भूमीचे मार्दव. काय सुंदर आहे. कशाला माती परीक्षण करावं लागतं. ते लहान रोप किती सकस आहे त्यावरून तुमची जमीन किती मायाळू आहे, प्रेमळ आहे हे दिसतं असं म्हणतात. ते रोपाला इथं स्ट्रगल कर. मी लहानपणापासून तो म्हणणार की आता त्याच्यावर हे फवारा, तुमचं पेस्टिसाईड सुरू झालं सगळं, इन्सेक्टिसाईड. असं हे करता 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 त्याचं शेवटचं म्हणजे सुसाईड. बरोबर. खर्च जितका वाढतो आणि बाजार तुमच्या हातातच नाही. इथं मला परवडतं त्याचं कारण खर्च हा 100% माझ्या हातात आहे. तो शक्यतो मी नगण्य करतो आणि बाजार माझ्या हातात आहे कारण माझा आणि कस्टमरचा ट्रस्ट आहे. बरोबर. म्हणजे विश्वास संपादन केला. हो 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 हो. मग आपण आता टनामध्ये नको, आपण आता साधारण पैशामध्ये समजा उत्पन्न मोजलं तर साधारण वार्षिक आता उत्पन्न किंवा सगळ्यात जास्त किती झालेलं आहे? 50-60 लाखापर्यंत उत्पन्न होतं. त्यातलं लेबर माझं पण ते माझं जे खर्च जरी होतो ना, माझा खर्च आहे ना कुठे कोणत्या तरी धंदाणक्या कंपनीच्या बँक अकाउंटला जात नाही, माझ्या गरीबाकडे जात. ही सगळी लेबर आहे. तुम्हाला मी सांगतो, वीटभट्टीचं लेबर आणि शुगर केनचं लेबर जनरली मे नंतर फ्री जायला असतं. या सगळ्या पोरांना माझ्याकडे काम मिळेल. 200 मुलांना 50 दिवस पूर्ण रोजगार मिळेल. पूर्ण रोजगार. म्हणजे जो काय माझ्या 50 लाखातला 30 लाख रुपये त्यांना जातात ना, तो फार योग्य ठिकाणी जातो. मी रोजगार निर्मिती करतो अशा लोकांसाठी. त्यावेळी त्यांना रोजगार नाही. आता तुम्ही बघू शकता की आपण फळाची काढणी आपली चालू आहे. हा, तर हे बघा किती नाजूक आहे आणि कशा पद्धतीनं काढलं जातं. या स्पेशल पिशव्या आहेत. या पिशव्या म्हणजे यामध्ये जास्त माल आपण ठेवत नाही. त्याला असं गळ्यात टाकता येतात. त्याचे दोन्ही हात फ्री राहतात. इथे ते ठेवता येत. साधारणतः अर्धा किलोच्या दरम्यान झालं की ती फळाला स्किन घासू नये म्हणून आपण लवकरात लवकर ही बॅग खाली घेतो. आणि लहान म्हणजे कमी वजनाचेच माणसं सांगितलं की लाकूड ठिसूळ. हो, लाकूड फार ठिसूळ. ओके. साधारण किती जांभळं तोडत असतो दिवसात? 5 पिशव्या. हा, म्हणजे 5-6 किलो पर्यंत. 5-6 किलो पर्यंत. असे किती लोक तुमच्या या सीझन मध्ये काम करतात? 200 लोक तरी मला किमान लागतात. म्हणजे फक्त एक महिन्याच्या कालावधीत 50 दिवसासाठी. 50 दिवस. म्हणजे 50 दिवस इन द सेन्स हंगाम 30 दिवस चालतो. परंतु हंगामाच्या पूर्वतयारीच्या वेळेस ही सगळी वस्तू परत हे करणं आणि हंगाम संपल्यानंतर ह्या सगळ्या वस्तूंची देखभाल, सगळी कॅरेट पिशव्या सगळं धुवून ठेवणं सगळं अशासाठी अजून एक 5-7 दिवस लागतात. आता वर्षातलं एक 30 दिवसाच कारण 30 दिवसाचा हंगाम आणि 50 दिवसाच्या ह्याच्यामध्ये हे करताना इतकं शॉर्ट स्पॅन असलेल्या फळाला तुम्ही अजून कसं म्हणजे वर्षभर कसं काय विकता? हा, वर्षभर आता कसं आहे माहिती का सर, ऍक्च्युली जांभूळ प्रत्येकाने खावं इतकी त्याची गरज निर्माण झाली. मी तुम्हाला मगाशीच म्हटलो की कॅन्सरची रिलेटेड असेल, हार्टची रिलेटेड असेल आणि डायबिटीसची रिलेटेड असेल, ह्या सगळी औषधी मूल्य त्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट, माझ्या जांभळात जमिनीतले अशी काही न्यूट्रियन्स येतात की ते आता उपलब्ध कुठेच नाही. कारण ऑर्गॅनिक कार्बन किती वाढलं तुम्ही बघितलं. बरोबर. मग पण त्याचं आयुष्य तर 25-30 वर्ष. मी कोणतीही बाग मी तसाच महाराष्ट्रभर हंगाम 2-3 महिने चालतो. कारण जे कुणाची बाग एप्रिलला चालू होते कोकणात. आपल्याकडं जनरली पाऊस पडला की जून मध्ये चालू होते. पण 25 दिवसात ती संपूर्णच जाते. जनरली हंगामाच्या शेवटी मीच असतो. मग वर्षभर कसं, तर वर्षभर टिकावं असं आपल्याच आयुर्वेदात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की, परंतु ती सुरा म्हणून जी गोष्ट होती ज्याला आपण अमृत म्हणायचं, ती काळाच्या ओघात मागे पडलं आणि वाईन ह्या नावाने ती जगभर प्रसार झाला, पण द्राक्षात झाला. आणि जगाने त्याच्यात खूप अभ्यास केला आणि ते त्यांचं फूड कल्चर झालं. आपण मात्र त्याला काहीतरी वाईट समजून बसलो. आणि विशेषतः की आपल्या दारूच्या दुकान जिथं लिकर विकली जाते, लायसनच लिकरच आहे, त्या दुकानाला वाईन शॉप नाव आहे. त्याच्यामुळे गिल्ट तयार झालं. म्हणून वाईन हा शब्द मागे पडला. पण ऍक्च्युली वाईन हे आता पृथ्वी तलावरचं अमृत आहे आणि त्यातली त्या जांभळाची वाईन तर अनेक आजारांवरचं औषध. मग आपण वाईन तयार करायचा निर्णय घेतला. चला बघायचं. हो सर. तर ही वाईनरी आहे, हिला ब्युटिक वाईन म्हणतात, म्हणजे छोट्या आकाराची केलेली. जनरली जगभर ग्रेपची वाईन केली जाते. त्यासाठी त्यांनी त्या व्हरायटी पण डेव्हलप झालेल्या आहे त्यांच्याकडे त्या ग्रेपच्या. आपल्याकडे ऍक्च्युली तर टेबल ग्रेपचीच वाईन केली जाते. त्यावर मला नाही बोलायचं. पण अदर फ्रूट मध्ये सुद्धा वाईन होऊ शकते का, तर होऊ शकते. कोणत्याही फळाची वाईन होऊ शकते की ज्या फळामध्ये 3 गोष्टी. एक तर त्याला त्याचं स्वतःच पातळपणा, म्हणजे त्याच्यात वॉटर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा गोडवा असला पाहिजे आणि आम्लता असलं पाहिजे. या 3 गोष्टी नसतील
त्या फळाची वाईन करायची असेल तर ती गोष्ट त्याला बाहेरून टाकावं लागेल जी ऑप्शन येते हो. आणि त्याला वाईन नाही म्हणत, त्याला वाईन सदृश्य पदार्थ म्हणतात. ओके. आता आपण जांभळाची वाईन का करायची निर्णय घेतला तर तुम्हाला मी सांगितलं की वाईन हा एकमेव असा पदार्थ आहे की तो वर्षानुवर्ष टिकू शकतो हो. ती प्रोसेस. कारण होतं काय की फळातली साखर नष्ट होते आणि वास्तविक आज आपल्याला फळ हवंय पण त्यातली साखरच नको अशी अवस्था झालेली आहे. साखर नष्ट होते इन द सेन्स त्याचे दोन भाग होतात, एक तर अल्कोहोल तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. आता या दोनही गोष्टी टिकाऊपणासाठी फार गरजेच्या आहे. अल्कोहोल त्या द्रवातच असल्यामुळं ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणजे त्याचे जे मेडिकल कंपाऊंड्स आहेत सगळे ते टिकून राहतात त्या फळामधले. आणि कार्बन डायऑक्साईड हे काम करते की ऑक्सिजनला जवळ येऊ देत नाही, म्हणजे ऑक्सिडेशन होण्याचा संबंध येत नाही. अशा अर्थी वाईन एकदा बनली आणि ती जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर तुम्ही ती वर्षानुवर्ष टिकू शकता आणि तिचे गुण तुम्ही त्याचे फायदे वर्षानुवर्ष घेऊ शकता. फक्त आता फ्रूट वाईन मध्ये होतं काय की आमचा तुम्हाला पाहिला आपला जो हंगाम आहे तो असा हळूहळू वर जातो. समजा आज 100 किलो फळं निघली, नंतर उद्या 400 किलो निघणार, नंतर 800 किलो निघणार पर डे. असं करत 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 हंगाम असा पीक पिरियडला जातो. मग त्या पद्धतीने आपण टँक बनवलेले. आता उदाहरणार्थ ही 1 नंबरची जी टँक आहे ही अवघी 500 लिटर क्षमतेची. हो हो. म्हणजे समजा 400 किलो पर्यंत पल्प तयार झाला की आम्ही त्यात ठेवतो, तर वर थोडी जागा मोकळी ठेवतो आणि एक विशिष्ट प्रकारची इस्ट वापरून एक नियंत्रित टेम्परेचरला आम्ही त्याची वाईन करायला सुरू करतो. याचं पल्पिंग इकडेच होतं का? पल्पिंग साठी सेपरेट हॉल केले पल्प साठी. कारण काय होतं पावसाचा पिरियड असतो आणि पल्पिंग झाल्या स्वच्छता ठेवता आली पाहिजे. आता आम्ही या टाक्यांना काय केलंय, इन्सुलेशन केलंय. त्याच्यावर जर पाणी गेलं तर ते तो पप खराब होऊ शकतो, म्हणून आम्ही इथं पाणी जास्त हे करत नाही. हंगाम जसं जसं वाढत जसं टाकी मोठी होत हा टाकी आम्ही पहिले 4 दिवस यात टाकणार, दुसऱ्यानंतर असं सगळं फ्रेश फ्रूट पासून आपण पल्प करतो. त्याच्यामुळे आपल्या पल्पची क्वालिटी अत्युच्च असल्यामुळं वाईन खराब होण्याचा संबंधच येत नाही, वाईन खूप चांगली बनते. मग ग्रेडिंग केल्यानंतरची जी छोटी बरोबर काय होतं, लोकांना मोठी झावी असं किंवा एकसारखी हवी असते, मग ती फळ विक्री करतो आपण, त्याच्यातनं बऱ्यापैकी लेबरचा खर्च निघतो, म्हणजे एवढी मोठी रक्कम त्यातून थोडं होत. आणि जी आकाराने लहान आहे आणि ओके पण अस्वच्छ नाही आहेत, फुटलेली नाही आहेत, खराब नाही आहेत, पण ती आकाराने लहान आहे, एवढ्या एका कारणासाठी ती आपण इकडे घेतो आणि त्या पल्प पासून हळूहळू असं वाईन बनवायचे सुरू करतो. खूप छान. तो टर्न टेबल आहे, त्यावर बॉटल असे टर्न होत राहतात. 1 मिनिट मी तुम्हाला, हा टेबल असा मोटारीने टर्न होत राहतो आणि याचं वेग याच्याशी मॅच केलेला आहे. जरी एक्स्ट्रा झालं तर बॉटल परत एक्स्ट्रा येऊन परत लाईनीला लागते, परत नंबर लावते ती. आणि ही फिलर आहे, इथनं वाईन आणि नायट्रोजन त्यात फिल केलं जातं. ऍटो हे सगळे एकमेकाला कनेक्टेड. हे 3 वेगवेगळे तुकडे आहेत, परंतु आपण ते एकत्र सेन्सरने केले. इथनं कॅप येते, कॅप त्या बॉटलवर हे होते. कॉर्क असतो का नॉर्मल? नाही, कॉर्क नाही, आपलं ही कॅप असते, अशी कॅप असते. ओके. हो, ही कॅप त्यावर ठेवली जाते ऍटो आणि इथं ती प्रेस होते, लॉक होते. इथं शिलिंग बॉटलिंग होतं, शिलिंग होतं ते. ओके. बॉटल आपण काढून घेतो, एंडला बॉटल काढून घेतो. एंडला बॉटल आपण काढून घेतो असे. आणि लेबलिंग वगैरे पण? हो, लेबलिंग केलं जातं. लेबलिंग साठी एक मशीन आहे, तिथं लेबल केलं जातं. व्हरायटीज आहेत, या 2 व्हरायटी. त्याच्यामध्ये बदल असं की वाईन एकच आहे तयार होताना, पण याला थोडीशी स्वीट बनवली. ओके. कारण यंग जे लेडीज आहे जनरली असं जाणवलं होतं, त्यांची डिमांड होती की आम्हाला थोडी तुरट चव नको, गोड चव हवी, म्हणून ही डिमांड पण कमी आहे आणि आपणही ही जास्त फोर्स नाही करत. कारण आपला जो हेतू आहे की तो डायबिटीस हा जो वर्ग आहे त्याच्यासाठी, आणि मग त्याच्यात शुगर 0% करण्याचा आपण प्रयत्न केलेला. ओके. 0 शुगर आणि बाकीचे सगळे घटक त्याच्यात सगळे. ही वाईन रोज घेणाराला कसंच हार्ट अटॅक येणार नाही. ओके. हो, बॅड कोलेस्ट्रॉल कमी. तुम्ही ते सायंटिफिक त्याचे सगळे थेसिस आपल्याकडे आहेत उपलब्ध. आणि आता कुठे कुठे उपलब्ध आहे? आता ती नेचर बास्केटला, मुंबईला, पुण्याला उपलब्ध आहे, बरेचशा वाईन शॉपवर पण उपलब्ध आहे. आणि इथे छत्रपती संभाजीनगर किंवा इथे छत्रपती संभाजीनगर वगैरे बरीचशी लोक इथे येऊन घेऊन जातात. आपण शॉप केले, ओके, आउटलेट केले. ओके. आपण शॉपचं संकल्पना काय? शॉपची संकल्पना अशी आहे की समजा इथे जे व्हिजिटर्स येतात त्यांना बॉटल घ्यायची इच्छा होत होती, पण आता एक मॅन्युफॅक्चरर म्हणून मी ते लिगली विचार केला तर देऊ नव्हतो शकत, म्हणून आपण मग शॉपचं लायसन्स घेतलंय. FLW2 म्हणतात त्याला.
ओके. असे कोणत्याही शहरामध्ये आपण घेऊ शकतो आणि तिथं आपली वाईन ठेवू शकतो. ओके. लिगली ते बरोबर झालं. आता त्या शॉपवरनं लोक वाईन घेऊन जातात. ओके, म्हणजे वॅट वॅट तर वॅट भरूनच तिथं जातो ना माल. याचा सरकारचा रूल असा आहे की तुम्ही बॉटलिंग केलं असं सरकारचं 20% वॅट तो भरणे तुम्हाला. हो. म्हणजे मी कदाचित असं शेतकरी आहे की सरकारला काही न मागता मी 20 लाख रुपये वर्षाकाठी सरकारला देणार आहे. 20 लाख रुपये तुम्ही देताय. हो. ओके, खूपच छान. आता आम्हाला काही फार गोष्टी नको असतात लॅबमध्ये. हो. मेन गोष्ट काय हवी असते माहितीये का, त्याच्यात ब्रिक्स किती आहे त्यावेळेस. हो. म्हणजे आणि मग आम्हाला कळतं की ईस्ट कोणतं यूज केलं पाहिजे, की जनरली याची किती % अल्कोहोल तयार होणार हो. आहे हे ते चेक करायचं असतं आम्हाला. मग तुम्ही ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटर पण हा active हा असतं. हा सगळं आहे. आमचा वाईन मेकर नाहीये आज, हो. जो मुलगा इथं काम करतो हो. तो मला सगळी मदत करतो आणि अशा पद्धतीनं ते चाललेलं असतं. तुम्ही तुमच्या शेतातल्या जांभळांना म्हणजे त्याला 25 दिवसाचा ज्याला पिरियड आहे हो. त्याला अजरामर करून टाकलेत. हो. कारण वाईन कधीही खराब न होणारी गोष्ट आहे. वाईनचा अर्थ तो होता की अमृत जे म्हणत होते की ती मरत नाही. हो. कारण काय होतं म्हणून सुरा हा जो प्रकार आपल्या वेदात होता हो. तो म्हणजेच वाईन हो. असं आहे. माल कमीच आहे तरी अशा पद्धतीनं मी बॉक्स पॅक करतो आणि 1-1 किलोचा बॉक्स म्हणजे नेट वेट 1 kg. ओके. बॉक्स वगैरे सगळं वजा करून 1150 किलो ग्रॅम ते भरतो. ओके. आणि जे आमचे कस्टमर आहे रेग्युलर ज्यांनी अगोदर ऑर्डर केली तेवढ्यांनाच हा माल देतो. असं बॉक्स पॅकिंग मध्ये तुमचा लोडिंग रिक्षातून माल जात नाही डायरेक्ट? नाही, माझ्या इशी गाडीतून माल जातो त्या ओके. ग्राहकाला. आणि हे तुमचं हे पॅकेजिंग टेबल हो, 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 असेंब्लीसाठी हो. आपलं असेंब्ली लाईन सारखं चालतो. हो 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 हो. ओके. आता कन्व्हेअर बेल्टवरच असतं ते दरवर्षी. हो. यावर्षी म्हणजे फ्रूटच कमी. फ्रूट कमी आहे. आणि ह्याच्यात सॉर्टिंग पण इथेच होतं. हो, शॉर्टिंग येते करत जे तुम्ही बनवलेलं वाईन. हो हो हो. आता एज इट इज म्हणजे याच्यात बनवताना पण काही ऍड केलेलं नाही. आता पण तुमच्या देखत तुम्ही बघितलं की आपण टँक मधून घेतली वाईन. हो. तर ही अशी तयार होते. हा कलर त्या फळाचा जो रंग आहे काळा आणि गुलाबी हो. यातनं असा रेड कलर तयार होतो. दुसरी गोष्ट याच्यात खूप सारे कंटेन आहेत म्हणजे रेस्पिरेटर सारखा घटक आहे जो फक्त ब्लॅक स्किन मध्ये जांभूळ आणि करवंदामध्येच असतो. ओके. तो खूप हार्ट साठी गरजेचा आहे. आता मी तुम्हाला वाटत असेल की हा असा हलवतो का, तर आपण मगाशी सांगितलं की याच्यात कार्बन डायऑक्साईड आहे आणि अल्कोहोल आहे, ऑक्सिजन नाही. आणि ऑक्सिजन जर त्याच्यात मिक्स नाही झाला तर तो आरोमा खुलणार नाही. पण आता आपण याच्यात ऑक्सिजन मिक्स करून घेते, हवेतला ऑक्सिजन. आता आपण याला जेव्हा तोंडात एक घोट घेणार, एक शिप समजा, आणि वेगवेगळ्या आपल्या जिभेच्या जे सेन्स आहे त्यांना जर त्याला संधी दिली आणि मेंदूला तेवढंच काम दिलं तर क्लिअर कट जाणवतं की कोणत्या फळाची वाईन. ज्याला सांगितलं पण नाही की कशाची वाईन ओळख तरी तो ओळखील एखादा वाईन लवर. ही सगळी त्या वाईन बनवणाऱ्याची खासियत आहे. जेव्हाही तुम्हाला ही वाईन आवडते म्हणजे आता समाजातल्या सगळ्या क्रीम वर्ग आपल्या मंत्रिमंडळातल्या किमान 20% मंत्र्यांना मी वाईन टेस्ट करायला दिली. चांगले चांगले वाईन लवर जे फॉरेनचे पण त्यांच्यापर्यंत ही वाईन गेली. आता आपली व्हिएतनामला आणि US ला पण ही वाईन गेली टेस्ट म्हणून. तुम्ही आता समुद्र पार पण नेलीत. हा लोकांनी पाठवली आणि खूप छान फीडबॅक आहे. लोक खूप खुश आहेत. आता फक्त यावर्षी मला कामच आहे की वाईन पुणे मुंबईतल्या क्रीम एरियातले जे वाईन शॉप आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. हा म्हणजे काय होईल, माझे फंड पण रिलीज होतील आणि ही गोष्ट माझी पूर्णपणे यशस्वी होईल की जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती. असं शेतकरी की तो नैसर्गिक संसाधनं वापरून शेती करतो, इनपुट कॉस्ट कमी ठेवतो आणि त्यांनी शेतीत तयार केलेला माल तसा कच्चा न विकता मोठ्या कारखान्याला त्याच्यावर प्रक्रिया करतो, स्वतःच म्हणून विकतो आणि अंतिम ग्राहकाला विकतो, स्वतःच्या टर्म अँड कंडिशन आणि स्वतःच्या प्राइसवर विकतो. हा प्रयोग ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी माझ्या जिंदगीचं सार्थक झालं असं मी समजेन. आणि ह्या गोष्टीला तुम्ही जी आता सगळं हवा देत आहे म्हणजे मी तुमचं शतशी आभारी आहे. हा प्रयोग शेतकऱ्यासमोर गेला पाहिजे. काही कुणाला मागू नका, कुणा पुढे हात पसरू नका. मुळात त्यांची ती क्षमताच नाहीये. काय जाता जाता जांभुळा घेऊन जातोय आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हे असे पाहुणे आहेत की ते फुकट घेऊन नाही चालले, त्यांनी मला पैसे दिलेत त्याचे. थँक्यू.